मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म हा 1887 साली तामिळनाडूतील इरोड या गावी झाला. अत्यंत गरीब कुटुंबात ते जन्माला आलेले आहेत. तरी सुद्धा त्यांना साधी पुस्तकं सुद्धा त्यांना अवेलेबल नव्हती, पुस्तकं सुद्धा उपलब्ध नव्हती. तरी सुद्धा त्यांनी त्या परिस्थितीवर मात करून मिळेल तिथं फळ्यावर गणितं सोडवायचे, वाळूवर जमिनीवर गणितं सोडवायचे. परंतु गणित विषय हा त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय होता. आवडीचा विषय असल्यामुळे ते फक्त शिक्षकांनी सोडून दिलेलेच उदाहरणं सोडवण्यावर मर्यादित नसत, तर ते स्वतः सूत्र शोधत होते. म्हणजे एवढी विलक्षण बुद्धिमत्ता त्यांची आपल्याला दिसून येते. त्यानंतर सांगायचं झालं तर श्रीनिवास रामानुजन यांना एकदा इंग्लंडमधील जे प्रसिद्ध गणित तज्ज्ञ होते एस.डी. हार्डी हे त्यांना भेटले. त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांचे जे संशोधनपर लेख होते ते त्यांना पाठवले. हार्डी सरांना वाटलं की त्यांनी सहज घेतलं, परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, जेव्हा त्यांनी तो संशोधनपर लेख वाचला तेव्हा त्यांची विलक्षण बुद्धी त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी त्यांना आमंत्रित केलं की तुम्ही इंग्लंडला यावे. त्यानंतर रामानुजन हे इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण जागतिक पातळीवर त्यांनी आपल्या भारताचं नाव लौकिक केलं. डॉक्टर हार्डी सोबतच एक प्रसंग आहे. तर एकदा टॅक्सी करून हार्डी हे रामानुजन यांना भेटायला आले. त्यांचा टॅक्सी नंबर होता 1729. तर हार्डी म्हणाले की हा तर साधा नंबर आहे, परंतु रामानुजन म्हणाले अरे हा साधा सुद्धा नंबर नाही, हा तर खूप वेगळा नंबर आहे. त्यानंतर ते म्हटले कसा वेगळा नंबर आहे, तर ते म्हटले की हा दोन समान वेगवेगळ्या संख्यांचा जो वर्गांचा घन असतो त्या सगळ्यात लहान संख्येचा हा वर्ग आहे. याच्यावरून हार्डी हे आश्चर्यचकित झाले, अरे असं हे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठी बनवलेलं शैक्षणिक साधन आहे. जेव्हा एखादा घटक शिकवून होतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांना हे साहित्य देऊ शकतो, म्हणजे ते सराव करतील त्याच्यावर. आणि आपल्याला जेव्हा जोडवर्ग शिकवायचा असतो तेव्हा आपण जोडवर्ग शिकवायचा असतो आणि मग जेव्हा आपल्याला जोडवर्ग शिकवायचा असतो तेव्हा आपण एका वर्गाला हे साहित्य देऊ शकतो आणि दुसऱ्या वर्गावर आपण जाऊ शकतो. तसेच हे साहित्य प्रत्येक विषयासाठी वापरलं जाऊ शकतं. हे इंग्लिश, तसेच विज्ञान, आणि हे साहित्य बनवताना साडीचा पुष्टा, सेलो टेप, बॉक्स बोर्ड, स्केच पेन या साहित्यांचा वापर केलेला आहे. भूमितीतील जो फॉर्म्युला कंचो फॉर्म्युलेशन लागू होतो तो आपल्या या प्रोजेक्टमध्ये समजू शकतो. उदाहरणार्थ याचा फॉर्म्युला आहे तर तेव्हा लाईट लागते, चुकीचा फॉर्म्युला राहिल्यास लाईट नाही लागत. या प्रोजेक्टमुळे आपल्याला गणितात काही अडचण येऊ शकत नाही. आपण गणिते आपण चल इथं समोर